मी असं ऐकलंय की लग्नाचा विचारही करणार आहेस. लग्नाचा म्हणजे मी माझ्या करिअरशी लग्न करणार आहे. हे मी बिग बॉसच्या घरात जाऊन पण बऱ्याच वेळा बोलली आहे, की अ, मी बिग बॉसनी जर मला चान्स दिला नसता, तर कदाचित माझं लग्न झालं असतं. कारण मला करिअरसाठी तेवढाच वेळ मिळाला होता हे वर्ष. आणि आत्ता मला बिग बॉसनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे, जो चान्स दिला आहे, त्याचं मला सोनं करायचं आहे. विश्वासाला खरं उतरायचं आहे. सो मला करिअरशी पहिलं लग्न करायचं आहे आणि माझं नाव अजून मोठं करायचं आहे. जे मी स्वप्न बघितलं होतं तन्वी कोलते ब्रँड, अजून मोठं करायचं आहे. सो लग्नाचा विचार माझा सध्या तरी बिलकुल नाही आहे. सध्या करिअरवर फोकस आहे. मला असं वाटतं आज बाबा असते तर खूप आनंदी असते आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहेच. मला सांग, ही ट्रॉफी घेतल्यावर आत्ता एक विचारलं की या बिग बॉसच्या घराने काय शिकवलंय तन्वीला? बिग बॉसच्या घराने तन्वीला हे शिकवलंय की राग कुठे दाखवायचा, राग दाखवल्यानंतर राग कुठे कंट्रोल करायचा, कुठे तोंड उघडायचं आणि कुठे तोंड बंद ठेवायचं. तन्वी खूप रागीट होती. तन्वी आता खूप नॉर्मल असते. प्रत्येक मुद्द्यांमधून मला कळून आलं की इथे पॉईंट नाही आहे बोलण्यात वगैरे. तन्वीला प्रेम करणं तर येतच होतं, पण दुश्मन समोर आले किंवा दुश्मनाने नातं तोडायला जरी प्रयत्न केला तरी हात घट्ट पकडणं बिग बॉसने शिकवलं. बऱ्याच गोष्टी आहेत बिग बॉसने ज्या मला शिकवल्यात. मुळात बिग बॉसने तन्वी कोलतेला खूप छान एक बोलतात ना पेशन्स ठेवणारी व्यक्ती बनवली आहे आणि त्यासाठी मी बिग बॉसची खूप आभारी आहे की त्यांनी जो 3 महिन्याचा क्रॅश कोर्स मला दिला, जो मी एवढ्या वर्षांमध्ये पूर्ण नाही करू शकले. एवढ्या वर्षांमध्ये मी नाही करू शकली आणि कदाचित पुढे जाऊन सुद्धा मला वेळ लागला असता. दुनिया जी आपण बघतो आणि शिकतो, असं म्हणतो आपण की दुनिया शिकवते आपल्याला. मला बिग बॉसने शिकवलं. बिग बॉसमधल्या माणसांनी शिकवलं की आयुष्यात कसं धीट राहायचं, काय करायचं. तन्वी आधीपासूनच धीट होती, कारण तन्वीची मी जुनी मुलाखत केलेली तेव्हा खूप स्ट्रगल ऐकलेला. तन्वी, तेव्हा असं होतं की खूप जणांनी साथ दिली नाही, खूप जणांनी हे नवलं ट्रोल केलं. आत्ता त्यांना काय सांगायचं? अं, ज्यांनी साथ दिली त्यांना थँक्यू. ज्यांनी साथ नाही दिली ते मला नक्कीच इथून पुढे साथ देतील. कारण मी कायम दुसऱ्यांच्या त्रुटी काढण्यापेक्षा किंवा दुसरे किती चुकतायत असं म्हणण्यापेक्षा मी कुठे कमी पडले असाच कायम विचार केला आहे. सो मला असं वाटतंय ज्यांनी साथ नाही दिली त्यांनी कदाचित असा विचार केला असेल की अरे इथं अशी आहे तशी आहे, सो मी कमी पडली आहे असं माझीच त्रुटी काढते. हेट केलं असेल तर त्यांना मी माझ्यावर प्रेम करायला लावेन असं मी म्हणेन. कारण मला माझ्यावरती राग केलेलं कोणी आवडत नाही. माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं मला वाटतं. मान्य आहे मी घरामध्ये भांडले असेन, जे काही केलं असेल. गेम होता, 100 दिवस राहायचं होतं. तिथे आम्ही कसे राहिलो हे आम्हालाच माहिती. पण ज्या प्रकारे मी खेळले, मी मनापासून खेळले, मनापासून राहिले. काही लोकांना राग आला असेल माझा, काही लोक माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलत असतील. पण मी तशी नाही आहे सांगण्यापेक्षा मला तुमचं मत नक्कीच चेंज करायला बाहेर येऊन आवडेल असं मी म्हणेन आणि तुम्ही नक्की माझ्यावर प्रेम कराल असं मी सांगेन. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.